हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025मध्ये स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ पदासाठी ANM GNM पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणारे मागील काही वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहे, तेही संपूर्ण विश्लेषणासह. म्हणजे प्रश्न, ऑप्शन, त्याचे उत्तर आणि प्रश्नातील चारही पर्यायाचे संपूर्ण विश्लेषण. जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी देणार आहे खास टिप्स आणि ट्रिक्स जे तुमच्या मार्क्समध्ये भर घालतील. आणि या टिप्स तुम्ही अप्लाय करून परीक्षेमध्ये 4 ते 5 मार्क्सचं इन्क्रीज, म्हणजे 4 ते 5 मार्क्सचं लीड मिळवू शकता. चला तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरुवात करूया. तयारीची एक पक्की वाटचाल. पहा, पहिला प्रश्न, वुल्सेलम फोर्सेप कशासाठी वापरली जाते? पहा, वुल्सेलम फोर्सेप ही गर्भाशयाच्या मुखाचा भाग पकडण्यासाठी, ओके, त्यासाठी वापरली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गर्भाशयाच्या मुखाचा भाग पकडण्यासाठी. ओके, वल्सेलम फोर्सेप्स गर्भाशयाच्या मुखाच्या ओठांना पकडण्यासाठी वापरली जाते, जेणेकरून गर्भाशयाचा भाग स्पष्ट दिसेल. तसेच हे व्हाजायनल हिस्टेरिक्टॉमी किंवा फायब्रॉइड पॉलिप काढताना वापरले जाऊ शकते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. पेरिनियम पकडण्यासाठी काय, तर सामान्यतः इन्स्ट्रुमेंट यासाठी वापरलं जात नाही. ओके, पेरिनियम पकडण्यासाठी वल्सेलम फोर्सेप वापरलं जात नाही. ओके, भ्रूणाचे डोके पकडण्यासाठी OB फोर्सेप्स यासाठी वापरले जातात. ओके, आणि लेबियम पकडण्यासाठी स्पेक्युलम वापरतात. ओके, आता पहा मित्रांनो, आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या मागच्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालील रक्त घटकांपैकी कोणता तात्काळ इमिजिएट दिला जातो? ओके, आपण पाहिलेला आहे प्रश्न, डिटेल ॲनालिसिस देखील केलेले. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्ही कमेंट करायचे. चला, आन्सर फटाफट कमेंट करायचे. समोरचा प्रश्न पाहूया. सर्वसामान्य सुरक्षा उपाय, युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स कोणाच्या संरक्षणासाठी आहेत? तर त्या आरोग्य सेवकांच्या संरक्षणासाठी आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आरोग्य सेवक. युनिव्हर्सल प्रिकॉशन्स म्हणजे सर्व रुग्णांवर उपचार करताना रक्त व शारीरिक द्रवांचा संपर्क टाळण्यासाठी घेतले जाणारे उपाय. ओके, हे मुख्यतः आरोग्य सेवकांचे संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी असतात. ओके, कारण ते थेट संपर्कात असतात आरोग्य सेवक, त्यामुळे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम असतो. ओके, त्यानंतर रुग्ण अप्रत्यक्षरित्या लाभ होतो, पण मुख्य उद्देश कोणाला असतो? आरोग्य सेवकांसाठी. ओके, नातेवाईकांसाठी नाही, सामान्य जनतेसाठी संबंध नाही. ओके, पुढे पाहूया. 35 वर्षे धूम्रपान केल्यास कोणता आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते? पहा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. दीर्घकाळ धूम्रपानामुळे फुफ्फुसातील वायुमार्ग सतत चिघळतात व सूज येते, त्यामुळे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होण्याचा धोका सर्वाधिक असतो. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये दम्याचा झटका, हा सामान्यतः अलर्जिक कारणामुळे होतो, धूम्रपानामुळे होत नाही. हृदयविकार शक्यता असते, पण फुफ्फुस विकार हा प्राथमिक धोका आहे. ओके, आणि फुफ्फुसाचा कॅन्सर शक्यता आहे, पण प्रत्येक धूम्रपान करणाऱ्यास कॅन्सर होतोच असे नाही. ओके, म्हणून 3 योग्य आहे. ओके, 3. पुढे पाहूया. सर्व वयोगटातील रुग्णांना थोड्या कालावधीसाठी सर्वाधिक वापरला जाणारा क्रच कोणता आहे? तर तो आहे ऑक्झिलरी क्रच. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ऑक्झिलरी क्रचेस हे सामान्यतः अल्पकालीन आधारासाठी सर्व वयोगटांमध्ये वापरले जातात. हे खांद्याखाली ठेवून चालले जातात. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा. प्लॅटफॉर्म क्रच फक्त विशेष गरज असल्यास वापरतात. ओके, लो स्ट्रँड क्रच लांब वापरासाठी वापरले जातात. ओके, आणि एक्सटर्नल क्रच हे प्रचलित नाहीत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, तुम्ही जर यापूर्वीचे आपले क्वेश्चन्स, जे स्टाफ नर्स मिडवाईफ पदासाठी जे प्रश्न आपण घेत आलोय, जी आपली सिरीज आहे प्रश्नांची, ती जर तुम्ही पाहिली असेल
तर तुम्हाला समजत असेल की हे किती VIP क्वेश्चन्स आहेत, एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत. आणि अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज जर चालू करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, किंवा जी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथे देखील मला मेसेज करू शकता. त्यासाठी मी हे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत त्यासाठी एक बेस्टमध्ये बेस्ट टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन येईन. फक्त तुम्ही जास्तीत जास्त जर तुमची मागणी असेल तर. ओके. त्यानंतर सामान्य श्वसनाच्या वेळी डायफ्राम किती खाली सरकतो? 1 ते 2 सेंटीमीटर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1 ते 2 सेंटीमीटर. सामान्य श्वसनात डायफ्राम फक्त 1 ते 2 सेमी खाली सरकतो. खोल श्वास घेतल्यावर त्यापेक्षा अधिक खाली जातो. ओके. त्यानंतर 5 ते 6 सेंटीमीटर खोल श्वसनात होऊ शकतो. 3 ते 4 सेंटीमीटर हाही खोल श्वसनासाठी आहे, आणि 6 ते 8 सेंटीमीटर अधिक खोल श्वास घेण्यासाठी असतो. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. अचानक चक्कर येणे, कानात आवाज येणे आणि ऐकण्यासाठी समस्या असलेली आतील कानाची स्थिती कोणती आहे? तर ते आहे मेनियर्स डिसीज. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मेनियर्स आजार. ओके. मेनियर्स डिसीज ही आतील कानाची विकृती आहे, ज्यात चक्कर, वर्टिगो, कानात आवाज, टिनिटस आणि श्रवण कमी होते अशी त्रिसूत्री लक्षणे असतात. यासाठी कमी मीठयुक्त आहार सुचवला जातो. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. ऑटायटिस मीडिया मधल्या कानाचा दाहा असतो. निस्टॅगमस. ओके. डोळ्यांची अनैच्छिक हालचाल असते. ओके. आणि ओटोस्केलोसिस हाडांची वाढ ऐकण्यावर परिणाम करते पण चक्कर नाही येत. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मीटर डोस इन्हेलर वापरताना योग्य पद्धत कोणती आहे? तर पहा, मीटर डोस इन्हेलर वापरताना योग्य पद्धत काय? वाईल हलवा, खोल श्वास घ्या, श्वास रोका. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाईल हलवा, खोल श्वास घ्या, श्वास रोका. ओके. MDI वापरताना औषध एरोसोल स्वरूपात असते, ज्यासाठी खोल श्वास घेऊन औषध फुफ्फुसात पोचवले जातं आणि काही सेकंद श्वास रोकावा लागतो. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या अंतःस्रावी ग्रंथीतून वाढीचे संप्रेरक ग्रोथ हार्मोन्स स्त्रवते? ओके. तर ते आहे पिट्युटरी ग्लँड. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पिट्युटरी ग्लँड. ओके. ग्रोथ हार्मोन हे पिट्युटरी ग्रंथीच्या अँटेरियर भागातून स्त्रवणारे महत्त्वाचे संप्रेरक आहे, जे शरीराची वाढ नियंत्रित करते. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये ॲड्रिनल, इथे ॲड्रेनलाइन आणि कॉर्टिसोल इत्यादी स्त्रवतात. ओके. त्यानंतर अंडाशय, ओव्हरीजमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन स्त्रवतात आणि अंडकोश, टेस्टीजमध्ये टेस्टोस्टेरोन संप्रेरक स्त्रवतं. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक पर्यायाचं डिस्क्रिप्शन, विश्लेषण देखील देतोय, त्यामुळे इथे तुमचा एका प्रश्नापासून तुमचे जवळजवळ 4 ते 5 प्रश्न क्रिएट होत आहेत, हे लक्षात ठेवा. कारण पहिल्यांदा तर हा प्रश्न मी विचारतोय, त्याचं उत्तर सांगतो, मग परत या पर्यायाचं विश्लेषण, या पर्यायाचं विश्लेषण, या पर्यायाचं विश्लेषण, म्हणजे अशा पद्धतीने तुमचे जवळजवळ एका प्रश्नापासून 4 ते 5 प्रश्नांची रिव्हिजन होती. जर परीक्षेमध्ये तुम्हाला हा डिरेक्टली क्वेश्चन नाही आला तर तुम्हाला या पर्यायावरून जरी क्वेश्चन आला तरी तिथून तुम्ही टॅकल करू शकता, हे लक्षात ठेवा. म्हणजे जसा तसा प्रश्न आला तरी जे खालचे पर्याय आहेत त्यातून तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता, हे लक्षात ठेवा. ओके. आता पहा, न्यूरल ट्यूब डिफेक्ट टाळण्यासाठी फॉलिक ॲसिड कधी घ्यावे? ओके. तर ते गर्भधारणेपूर्वी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गर्भधारणेपूर्वी. ओके. न्यूरल ट्यूब गर्भधारणेच्या पहिल्या 21 दिवसांत तयार होतं, त्यामुळे फॉलिक ॲसिड आधीपासून शरीरात असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी ते घेणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये गरोदरपणात उशीर होतो तेव्हा पहिल्या तिमाहीत न्यूरल ट्यूब आधीच तयार झालेली असते. गर्भधारणेपूर्वी फॉलिक ॲसिड योग्य वेळी देणं महत्त्वाचं असतं आणि प्रसूतीनंतर याचा कोणताही उपयोग नाही. ओके. पुढे पाहूया.
ग्लुकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर कशाला म्हणतात? ग्लायकोजेनोलायसिससाठी ओके ला म्हणतात ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्लायकोजेनोलायसिस ओके. ग्लायकोजेनोलायसिस म्हणजे ग्लायकोजन या संचयित साखरेचे ग्लुकोजमध्ये विघटन कशासाठी? ऊर्जा निर्माण करण्यासाठी केले जाते ओके. आता ऑप्शनमध्ये ग्लायकोलायसिस ग्लुकोजचे एनर्जीमध्ये विघटन केलं जातं, प्रोटिओलायसिस प्रथिनांचे अमिनो ॲसिडमध्ये विघटन केलं जातं आणि प्रिटिओजोलायसिस हा असा पर्याय नाही आहे, हा चुकीचा पर्याय. पुढे पाहूया. लोखंडी रॉडवर 10 कट केल्यास किती भाग होतील? पहा, लोखंडी रॉडवर 10 कट केल्यास साहजिक आहे 11 भाग होतील ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 11 भाग ओके. प्रत्येक कट एक नवीन भाग तयार करतो, मग 10 कट इज इक्वल टू 11 भाग बरोबर. पुढे पाहूया. मूत्रपिंडाचा कार्यात्मक घटक कोणता आहे ओके? तर तो आहे नेफ्रॉन. मागच्या प्रश्नांमध्ये आपण पाहिलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नेफ्रॉन ओके. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा ओके. मूत्रपिंडातील नेफ्रॉन हे मूत्र निर्मितीचे मुख्य घटक आहे, जे रक्त फिल्टर करतात आणि टॉक्झिन्स बाहेर टाकतात ओके. त्यानंतर न्यूरॉन काय आहे? तर मेंदू मज्जासंस्थेचा भाग आहे, नर्व सेल्स न्यूरॉनचा भाग आहे आणि नर्व फायबर्स संकेत वाहक आहेत ओके. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला थम्सअप द्या, व्हिडिओला लाईक करा. तुमचं लक्ष खूप चांगलं आहे, तुम्ही यावेळी नक्की पोस्ट काढणार हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. रक्ताचा pH सामान्यतः किती असतो? 7.35 ते 7.45 ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 7.35 ते 7.45 ओके. त्यानंतर पुढे पाहूया. हा शरीरासाठी आदर्श pH मानला जातो ओके. समोरचा प्रश्न. हृदयाच्या अपुरी पंपिंग क्रियेमुळे निर्माण होणाऱ्या शॉकला काय म्हणतात? कार्डिओजेनिक शॉक म्हणतात ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कार्डिओजेनिक शॉक ओके. कार्डिओजेनिक शॉक म्हणजे हृदय अपुरी रक्तपुरवठा करत असल्यामुळे होणारा शॉक असतो. हे हार्ट फेल्युअरमुळे होतं ओके. त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉक म्हणजे अडथळा निर्माण करणारे सेप्टिक शॉक संसर्गामुळे होतो आणि ॲनाफिलॅक्टिक शॉक ॲलर्जिक रिॲक्शनमुळे होतो ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. ECG मधील पी वेव्ह काय दर्शवतो? पहा, ECG मधील पी वेव्ह ॲट्रियल डिपोलरायझेशन वेव्ह दर्शवतो ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ॲट्रियल डिपोलरायझेशन ओके. पी वेव्ह ॲट्रियलचे कॉन्स्ट्रक्शन सुरू होणे दर्शवतो ओके. समोरचा प्रश्न. नवजात बालकाचे दररोज सरासरी वजन वाढ किती असते? पहा, 25 ते 30 ग्रॅम असते ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 25 ते 30 ग्रॅम. 0 ते 3 महिन्यात बालक दररोज 30 ग्रॅम पर्यंत वजन वाढवते आणि सरासरीने म्हटलं तर 25 ते 30 ग्रॅम वाढ हे सामान्य असते ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये जर बोलायचं झालं तर 100 ते 150 ग्रॅम खूप जास्त होतं, 50 ते 60 ग्रॅम कधी कधी होऊ शकतं ओके. आणि 5 ते 10 ग्रॅम खूपच कमी असतं. पुढे पाहूया. मित्रांनो, शेवटी दिलेल्या टिप्स अजिबात मिस करू नका, त्या तुमच्या तयारीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा ओके. पहा, EMGचा उपयोग कशासाठी होतो? EMG इलेक्ट्रोमायोग्राफी ओके. याचा उपयोग स्नायू कार्यपरीक्षणासाठी ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्नायू कार्यपरीक्षण. स्नायूंमध्ये विद्युत क्रिया तपासण्यासाठी EMGचा उपयोग होतो, इलेक्ट्रोमायोग्राफीचा ओके. इलेक्ट्रोमायोग्राफी. पुढे पाहूया. विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? पहा, विद्युत प्रवाहाचे SI एकक आहे एम्पियर ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एम्पियर. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी इन्व्हेसिव्ह कार्डियाक टेस्ट कोणते आहे? इन्व्हेसिव्ह कार्डियाक टेस्ट थॅलियम स्ट्रेस टेस्ट असते ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 थॅलियम स्ट्रेस टेस्ट ओके. यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह डाय वापरतात, हे इन्व्हेसिव्ह पद्धतीने दिले जातं. पुढे पाहूया. सर्फक्टंटच्या मिश्रणामध्ये काय असते? सर्फक्टंटच्या मिश्रणामध्ये काय असतं? तर प्रथिने व लिपिड असतात ओके. योग्य उत्तर
पर्याय क्रमांक 1 प्रथिने व लिपिड असतात. ओके, तर पहा सर्फक्टंट हे फुफ्फुसातील ऑलिव्ह ओलीमध्ये आढळतं आणि ते मुख्यतः प्रथिन व लिपिडचं मिश्रण असतं जे पृष्ठतणाव कमी करतो. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा म्युकस व क्लोराईड हे श्वसन मार्गातील घटक असतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया PRBC पॅक्ड RBC किती वेळेत वापरावे लागतात? 30 मिनिटांमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 30 मिनिट. रूम टेम्परेचरवर ठेवल्यानंतर 30 मिनिटात वापरले पाहिजे. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, हा प्रश्न खूप बेसिक आहे पण परीक्षेत प्रत्येक वेळी विचारला जातो त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. पहा ताप मोजण्यासाठी शरीराचा कोणता भाग वापरतात? डोर्सम हाताचा मागचा भाग. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डोर्सम हाताचा मागचा भाग. ओके, हा सेन्सिटिव्ह असतो त्या आणि ताप जाणवण्यासाठी. ओके, ताप जाणवण्यासाठी हा सेन्सिटिव्ह भाग असतो. पुढे पाहूया खालीलपैकी अंतर्दृष्टीपूर्ण शिक्षण इन्साइटफुल लर्निंग या संकल्पनेत मोलाची भर कोणी दिली? तर ती दिली कोहलर यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोहलर. ओके, कोहलर यांनी माकडांवर केलेल्या प्रयोगांद्वारे अंतर्दृष्टी इन्साइट म्हणजे अचानक उत्तर सापडणे ही संकल्पना मांडली होती. ओके, त्यानंतर इवान पावलोव यांनी क्लासिकल कंडिशनिंग मांडली होती. BF स्किनर यांनी ऑपरंट कंडिशनिंग संकल्पना मांडली होती आणि थॉर्डवाइक यांनी ट्रायल अँड एरर. ओके, त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणते संप्रेरक पाण्याचे शोषण वाढवते आणि जलवाहिन्या ॲक्टिवेट करते? ओके, तर ते आहे अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके, त्यानंतर पहा एडीएच काय करतं तर हे मूत्रपिंडात जलवाहिन्या सक्रिय करून पाण्याचे पुनःशोषण वाढवतं. ओके, त्यानंतर अँजिओटेन्सिन हे रक्तदाब वाढवतंय. ओके, एल्डोस्टेरॉन हे सोडियम शोषण करतं. ओके, आणि ॲट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाइड. ओके, ॲट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाइड हे पाणी व सोडियम उत्सर्जन वाढवतं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, हा प्रश्न थोडा ट्रिकी होता मित्रांनो पण व्यवस्थित लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहूया पहा शरीराच्या रचनात्मक नमुन्यांच्या विश्लेषणावर आधारित वर्गीकरणास काय म्हणतात? पहा शरीराच्या रचनात्मक नमुन्यांच्या विश्लेषणावर आधारित वर्गीकरणास कंपॅरेटिव्ह मॉर्फॉलॉजी तुलनात्मक शरीररचना म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तुलनात्मक शरीररचना कंपॅरेटिव्ह मॉर्फॉलॉजी म्हणतात. ओके, ही विविध जीवांच्या शरीररचना तुलनाद्वारे वर्गीकरणासाठी वापरली जाते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा एक्सपेरिमेंटल मॉर्फॉलॉजी प्रयोगावर आधारित असते. मॉलिक्युलर मॉर्फॉलॉजी DNA स्तरावर आधारित असते आणि फंक्शनल मॉर्फॉलॉजी ही अवयवांची कार्यपद्धतीवर आधारित असते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया पहा बॅसिलस सेरेसस खाद्य विषबाधा मुख्यतः कोणत्या पदार्थामुळे होते? ओके, चला आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमचं उत्तर बरोबर येत असेल तर आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आत्तापर्यंत जे आपण प्रश्न पाहिलेले ते प्रश्न तुमचे किती बरोबर आलेत आणि किती चुकलेत ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, म्हणजे आपण किती स्कोर केला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, पहा बॅसिलस सिरियस खाद्य विषबाधा मुख्यतः तळलेल्या भातामुळे होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तळलेला भात. ओके, बॅसिलस सिरियस ही बॅक्टेरिया तळलेल्या भातात वाढते विशेषतः जेव्हा तो तापमानावर ठेवला जातो. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये बाटली बंद मध. ओके, इन्फंट बॉटलिझमचा यापासून धोका असतो. ओके, पुढे पाहूया खालीलपैकी कोणते लक्षण लूप डिओरेटिक घेत असलेल्या रुग्णात लक्षात ठेवणं आवश्यक आहे? तर ते आहे अशक्त अनियमित नाडी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अशक्त अनियमित नाडी. ओके, लूप डिओरेटिक उदाहरणार्थ फुरोसेमाइड. ओके, फुरोसेमाइड वापरल्यानं पोटॅशियम कमी होऊ शकतो त्यामुळे नाडी अनियमित होते, हे लक्षात ठेवा. ओके,
आता ऑप्शनमध्ये पहा रक्तदाब वाढणे, तर पहा लूप ड्युरेटमुळे रक्तदाब कमी होतो, वाढत नाही, हे लक्षात ठेवा. बेचैनी व अस्वस्थता, तर ही काय मानसिक लक्षणे आहेत ती नसतात. ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सर्वसामान्य सुरक्षा उपाय युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स कोणाच्या संरक्षणासाठी आहेत? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. पाहिलेला प्रश्न आहे, डिटेल अनालिसिस केलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. सर्वसामान्य सुरक्षा उपाय युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स कोणाच्या संरक्षणासाठी आहेत? आन्सर कमेंट करा. समोरचा प्रश्न तुमच्यासाठी, खालीलपैकी इनवेसिव्ह कार्डियाक टेस्ट कोणता आहे? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. खालीलपैकी इनवेसिव्ह कार्डियाक टेस्ट कोणता आहे? ओके. आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समोरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते संप्रेरक पाण्याचे शोषण वाढवते आणि जलवाहिन्या ॲक्युपोरिन्स ॲक्टिवेट करते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. डिटेल अनालिसिस केलेलं आहे यावर. प्रश्न पुन्हा एकदा पहा. खालीलपैकी कोणते संप्रेरक पाण्याचे शोषण वाढवते व जलवाहिन्या ॲक्वापोरिन्स ॲक्टिवेट करते? ओके. आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके. तर मित्रांनो, हे होते स्टाफ नर्स मिडवाईफ पदासाठीचे काही महत्त्वाचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ही सगळी माहिती लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच पॅटर्नवर नवीन प्रश्न विचारले जातात आणि तसेच अभ्यास करताना प्रिव्हियस पेपर्स, फंडामेंटल्स आणि क्लिनिकल एक्सपिरियन्स या सगळ्याचा समतोल ठेवणं देखील गरजेचं आहे. ते तुम्ही नक्की ठेवा. आणि जर अजून असे उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके. चला आता शेवटी पाहूया काही खास टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या आणखी जवळ यायला भाग पडता. ओके. तर तुमच्यासाठी जी पहिली टिप्स आहे ती आहे मागील वर्षाचे प्रश्न PYQ नक्की सोडा. ओके मित्रांनो, किमान 3 ते 4 वर्षांचे जुने प्रश्न नियमित सोडवत राहा. ओके. त्यातून प्रश्नांचा पॅटर्न आणि महत्त्वाचे टॉपिक्स लक्षात येतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर दुसरी टिप्स पहा. बेसिक संकल्पना पक्क्या करणं गरजेचं आहे, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण फक्त उत्तरे पाठ करू नये काय फायदा नसतो. त्यामुळे उत्तरे पाठ करू नका, त्याच्या मागच्या लॉजिक समजून घ्या, म्हणजे क्लिनिकल क्वेश्चन्समध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. ओके. त्यानंतरची तिसरी टिप्स पहा. दररोज थोडा वेळ रिव्हिजनसाठी द्या. ओके. नवीन शिकणं तर महत्त्वाचं आहे, गरजेचं आहेच, पण जुनं विसरून चालणार आहे का? तर नाही. मग जुनं विसरू नये म्हणून रोज थोडा वेळ रिव्हिजन करणं गरजेचंच आहे. ओके. त्यानंतर तुमच्यासाठीची चौथी टिप्स काय आहे, तर जास्त वेळ वाट पाहू नका, लगेच तयारीला लाग. पहा, परीक्षा कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आधीच अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण नंतर संधी हातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच तयारीला लागा, लगेच अभ्यासाला सुरू करा. ओके. तुमच्यासाठीची 5वी टिप्स पहा. लहान गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे युनिट, रेंज, सायन्स, सिम्पटम्स. ओके. बरेच प्रश्न अशा बेसिक माहितीवर असतात, त्यामुळे अशा गोष्टी लिहून ठेवणं आणि रोज वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या सायन्स युनिट्स पाठ होतात आणि मग त्याचा लगेच आन्सर परीक्षेमध्ये फायदा होतो. ओके. त्यानंतरची 6वी टिप्स कोणती आहे, तर मॉक टेस्ट आणि ग्रुप स्टडी करा. तर टेस्ट दिल्यानं वेळेचं मॅनेजमेंट होतं आणि ग्रुपमध्ये शिकलं की कन्सेप्ट्स आणखी पक्क्या होतात. बट तुम्ही म्हणाल मी तर सर एकटा अभ्यास करतो, मी तर एकटीच अभ्यास करते, मग कसा ग्रुप स्टडी करायचा? तर सो डोंट वरी, तुमच्यासाठी शेवटची एक खास टिप्स आहे. पहा, स्वतःच्या अभ्यासाची एक शेड्यूल बनवा, स्ट्रॅटेजी बनवा, म्हणजे सगळ्यांना समान टिप्स लागू पडत नाहीत, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेस याच्यानुसार अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार आपला स्टडी करा. म्हणजे पहा, तुमचा स्टडी जास्त होईल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स देखील इन्क्रीज होईल. ओके. तर या टिप्स फॉलो केल्यास तुमची तयारी अजून मजबूत होईल. ओके. आणि मित्रांनो, तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुमची तयारी चालू ठेवा. ओके. आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर माझ्याकडून चालू करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मी अशा क्वालिटी क्वेश्चन्सची टेस्ट सिरीज चालू करावी, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मला मेसेज करा आणि जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर देखील मला व्हॉट्सअप मेसेज करून
त्या पद्धतीची माहिती द्या. म्हणजे जेवढे जास्त मेसेज येईल तेवढे मला कळेल की तुम्हाला खरंच गरज आहे टेस्ट सिरीज चालू करायची. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला वर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.